वसई विरार महापालिका क्षेत्रातील विरार येथील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून 17 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला आता मोठं वळण आलंय। ज्या प्रभारी सहाय्यक आयुक्ताने विरार पोलीस ठाण्यात या घटनेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, तोच आता या तपासादरम्यान पोलिसांचा संशयित आरोपी झालाय। वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त क्लिसन गोन्साल्विस असं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे। त्याचबरोबर पालिकेचे तत्कालीन प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या या भीषण दुर्घटनेत 17 निष्पापांचा जीव गेला असला तरी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती। या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका करण्यात आली होती। महापालिकेतील अनेक पातळ्यांवर झालेल्या दुर्लक्षाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली होती। इमारतीच्या अनधिकृत रचनेबाबत आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाबाबत तक्रारी समोर आल्या होत्या। त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 3 ने तपास सोपवण्यात आला। महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली गेली। तपासात असे निष्पन्न झाले की संबंधित विभागाने वेळेत कार्यवाही न केल्यामुळेच ही दुर्घटना घडली। अनधिकृत इमारतीबाबत अनेक लेखी तक्रारी येऊन सुद्धा कारवाई तत्कालीन अधिकाऱ्यांनी केलीच नाही। त्यांनी तपासादरम्यान इमारत बांधणाऱ्या माफियांना MRTP लावल्याची माहिती दिली होती, मात्र तपासादरम्यान ही बाब खोटी असल्याची निदर्शनास आली होती। त्यामुळे प्रभारी सहाय्यक आयुक्त गोन्साल्विस आणि प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांच्यासह काही अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका करण्यात आली होती। महापालिकेतील अनेक पातळ्यांवर झालेल्या दुर्लक्षाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली होती। या प्रकरणाचा संपूर्ण तपास गुन्हे शाखा युनिट 3 करत असून 4000 पानाची चार्जशीटही दाखल करण्यात आली आहे। जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी दिले आहेत।